नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्या बटाट्याची सुक्की भाजी. ही भाजी उन्हाळ्यामध्ये तुम्ही आमरस पोळीसोबत बनवू शकतात. जर आमरस पोळीसोबत तुम्ही एक वेळा ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही नेहमी अशा पद्धतीनेच भाजी बनवाल. एवढी चवदार लागते आणि अगदी झटपट बनून तयार होते. तुम्ही ही भाजी टिफिनवर नेण्यासाठी सुद्धा बनवू शकतात. चला मग आपण वेळ वाया न घालवता अशी कांद्या बटाट्याची भाजी बनवूया. भाजीसाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यांना छान सोलून घ्यायचं आणि बारीक कापून घ्यायचे. छान बारीक काप करायचे. त्यानंतर 3 बटाटे घेतलेले आहेत तर 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे पण थोड्या मोठ्या आकाराचेच होते. त्यानंतर कांद्यांना पण बारीक कापून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. या भाजीला आपण पाणी टाकत नाही तर थोडं तेल जास्तीचं टाकायचं, म्हणजे बटाटा आपण तेलामध्येच होऊ देणार आहे. तेल तापल्यानंतर मग आता आपण त्यामध्ये टाकून घेऊ मोहरी, जिरे, त्यानंतर टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतड झाला का मग आपण त्यामध्ये टाकून घेऊ लसूण. हवं तर तुम्ही लसूणची बारीक पेस्ट तयार करून घेऊ शकतात किंवा असे बारीक कापून घेतला तरी पण चालेल. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा थोडासा हिंग. व्यवस्थित छान मिक्स करायचं. लसूणचा आता चांगला कलर बदलला का त्यामध्ये टाकायचा कांदा. आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांद्याला आता चांगलं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने आता कांद्याचा रंग बदललेला पाहिजे बघा. त्यामध्ये आता आपण व्यवस्थित चांगलं मिक्स केल्यानंतर मीठ टाकून घेऊ. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये. कांद्याला आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचा नाही. अशाच पद्धतीने कांदा झालेला पाहिजे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेऊ. बघा, एकदम लालसर नाही होऊ द्यायचा कांद्याला. आता कांदा बटाटा आपण सोबत चांगलं शिजू देणार आहे. चांगलं होऊ द्यायचं. त्यांना वाफेवरने चांगलं शिजवून घ्यायचं. त्यासाठी बटाटा व्यवस्थित चांगला मिक्स करून घेतला का 1 मिनिट व्यवस्थित चांगलं परतायचं त्याला. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची. त्यानंतर 2 मिनिट चांगलं शिजून घ्यायचं. पुन्हा झाकण काढायचं. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. काही बटाटा 2 ते 3 मिनिटात शिजून जातो, काही शिजत नाही. जर तुमचा बटाटा पण नाही शिजला तर मग परत एक वेळा व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि भाजीला पुन्हा 1 ते 2 मिनिट झाकून ठेवायचं. जर जुना बटाटा असेल तर लवकर शिजून जातो. नवीन बटाटा लवकर शिजत नाही. बघा, आता पुन्हा 2 मिनिटांनी आपण झाकण काढून बघितलं तर आता बटाटा जवळपास शिजलेला आहे. आपण आता बटाटा पण चेक करून घेऊ पूर्ण शिजलेला आहे का नाही. जर छान बारीक काप केले ना तर बटाटा लवकर शिजतो. त्यासाठी मस्त बारीक काप करायचे. अशा पद्धतीने नक्की खरंच तुम्ही बटाटा भाजी बनवा. खूप छान लागते. बघा, आता आपण बटाटा चेक करून घेऊ. बघा, बटाटा आता शिजून तयार आहे, शिजला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले. आपण टाकून घेऊ हळद. त्यानंतर टाकायचा धने पावडर. त्यानंतर टाकायचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. जर मसाले आपण आधीच तेलामध्ये टाकून घेतले ना कांद्यावरती तर मसाले करपून जातात पाण्याचा वापर न केल्यामुळे. त्यासाठी या भाजीमध्ये शेवटी मसाले टाकायचे, म्हणजे भाजीला छान चव पण येते आणि मसाले पण जळत नाही. आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिट चांगली होऊ देऊ भाजीला. आता बघा, आता किती मस्त सुगंध येतोय भाजीचा.
त्यावरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट कांदा बटाटा सुक्की भाजी. अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की बनवा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मस्त अशी गरमागरम आपली भाजी तयार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. छान अशी कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.